हा म्हणून तुकाराम बाबा म्हणाले, घेतो कल्पनेचे भोग. तुम्ही कल्पना करून दिलं तरी तो घेतो. न मानती बाह्य रंग, त्याला बाहेरचं काय आहे. म्हणून नाथ म्हणतायत की त्याचं ध्यान न तुटता राहिल्यानंतर सर्वही सांडोनिया जाण, सांगोपांग मूर्ती ध्यान, चिंतावेगा हास्य वदन, स्वानंद घन हरीचे. बाकीचं त्यांनी आधी वर्णन केलंच आहे. मग तो प्रसन्न आहे, तो हसतो आहे असं पहा. मी सांगू ना तुम्हाला, मी की नाही थोडासा अनुभव घेऊनच सांगतो. माझा एका माणसाशी द्वेष होता. मला ते जातच होतं की बरोबर नाही. याचं कारण हे सांगतो. आम्ही ज्या प्रांतात वाढलो, लहानपणापासून मुसलमान लोकांचे संबंध, भयंकर द्वेष एकमेकाचा, सगळं त्यांचं राज्य त्यांचं हे. तर ते माझ्या मनात होतं. तर वानस पूजा करताना एके दिवशी महाराजांच्या संबंध अंगावर लाल चट्टे दिसले मला, लाल अशी चट्टे. ती गांधीलिंदी उठतात ना तशी. मला वाटलं अरे बापरे हे काय बरं का. तर ते म्हणाले, तुम्ही त्या अमक्याचा द्वेष करताना तो मला जाळतो म्हणाले. अरे बापरे, मला ते सहन होईना बघा, रडवे ना. आणि काय करावं, त्या माणसाच्या जाऊन मी पाया पडलो. अरे म्हणजे नको नाही काय, म्हणजे मानस पूजेचं कसं असतं. म्हणून ते म्हणाले प्रसन्न मूर्ती पाहिजे. अहो काय सांगू तुम्हाला, अध्यात्माचं एक तेज म्हणून निराळं असतं बघा. एखादा सुंदर मनुष्य असेल, हे असेल, पण माणूस म्हातारा असेल, साधा असेल, खरा अध्यात्मवादी असेल ना, त्याच्या मनावर दोन गोष्टी आढळतील. एक शांती आढळेल, पहिली गोष्ट. आणि त्या शांतीचा परिणाम असा आहे, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. त्याला पाहिल्यावरती प्रसन्न वाटेल, तिच्या भोवतीचं वातावरणच असं असेल. तुम्ही अगदी अस्वस्थ होऊन आला आणि त्याच्यावर 5 मिनिटं बसा, तुमचं मन शांत होईल बघा. आणि दुसरं एक आकर्षण असतं, ते त्याच्या डोळ्यामध्ये असतं सगळं. बरं, त्याच्या डोळ्यात ते तेज निराळं असतं. बरं, तर म्हणाले त्या गुरुचं ध्यान करताना भगवंताचा श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत उद्धवाला की अगदी असं स्वानंद रूपी हास्य पाहिजे. तो पाहतोय माझ्याकडे असं प्रेमाने पाहिजे. मग बर का, अंग प्रत्यंग मूर्ती ध्यान, पुढती न करावीची गा जाण, ध्याता माझे हास्य वदन, तल्लीन मन करावे. किती समजावून सांगितलंय हो, कमाल आहे. की म्हणाले बाकीच्या मूर्तीचं ध्यान जाऊ दे, म्हणजे त्याच्या अंग प्रत्यंगाचं, फक्त हास्याचं हे करावं. त्या ध्यान हास्याच म्हणजे आनंदाकडे जायचंय ना. म्हणून मूर्तीचं ध्यान स्थूल आहे, हास्य सूक्ष्म आहे. अहो बर्गशॉ नावाचा एक फार प्रसिद्ध हा अलीकडे होऊन गेला फ्रेंच तत्वज्ञ, लाफ्टर त्याच्यावरती हास्यावरतीचा ग्रंथच आहे. हो, आणि तुम्ही पाहता ना हास्यामध्ये केवढा अर्थ आहे नाही का. हास्याचे प्रकार पुष्कळ आहेत. एक हास्य म्हणजे दुसऱ्याचं हे पाहून असणं, पण आनंदाचं. लहान मुलांचं कसं हास्य असतं, कसं ते गोड दिसतं पोरग, ते हास्य म्हणजे ते काय असतं त्यालाही कळतं की नाही कोण आठवतं आतून काय, हे रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. पण किती गोड असतं बघा हसलं की, ते त्याला गुदगुले केल्यावर हसतं किती आनंदाचं असतं नाही का असं. तेव्हा त्या हास्य वदनावरती हे करावं म्हणाले. पुढे मग उद्धवे केला होता प्रश्न, कशा सारे हे तुझे ध्यान, ते सांगून या जाण, आत्मलक्षण हरी बोले. उद्धवाचा प्रश्न होता, म्हणले अरे तुझं ध्यान कसं करू. तर म्हणलं मी सांगतोय आता. मग असं बघा, ध्याना आले जे हास्य वदन, त्यातूनही सांडोनी वदन, केवळ हास्याचे करे जाण, हास्या माझी मन घालवणे. अरे काय हो नाथांचं सांगणं, तुम्ही खरंच एकदा वाचा बरं का, फार गोड आहे. किती समजावून दिलंय त्यांनी. ते म्हणाले मला खात्री आहे जनार्दन स्वामी जरा गंभीर काम होतं जरा बरं का. बरोबर आहे, ते गव्हर्नरच होते त्या किल्ल्याचे, आणि सगळं त्या काळचं सैन्य बिन्य हा हिंदू मनुष्य, मुसलमान सैन्याचे हे असायचे. तेव्हा कडक काम होतं, आणि ऍडमिनिस्ट्रेशन कडकच पाहिजे हो. उगीच ते बावळटपणा उपयोगाचं नाही तिथे नाही का. खोटं बोलेलो होतो, पण कडक पाहिजे शंका नाही, खोटं बोलतातच नाही, तुम्ही ऐकताच सगळं. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, अशा गुरुच
हास्य असलंच पाहिजे. कारण आपल्या प्रिय शिष्याशी वागताना तो काही गंभीर चेहरा करून वागणार आहे, असलंच पाहिजे. तो म्हणाले अगदी गोड असं हास्यवदन हे करावं. बर, त्याही हास्याचे सांडून ध्यान. अरे आधी सुंदर मूर्ती, सुंदर मूर्तीचं हास्य, त्या हास्याचं ध्यान, त्याहीच्या पलीकडे, ते पुन्हा स्थूलच आहे ना, त्याच्या पलीकडे म्हणतायत त्याही हास्याचे सांडून ध्यान. हास्या माझी जो आनंद घन, तेथे प्रवेशावे मन अति सावधान निजे. सूक्ष्मात जायचंय बघा आनंदाला. त्यामुळे हास्यामध्ये जो आनंद आहे त्या आनंदाचं ध्यान करावं. हास्य बाजूला झालं. मग म्हणाले आनंदी आनंद नाही, ते आनंदी आनंदयुक्त जाहलिया आपुले चित्त, आनंदाची उपलब्धी तेत होय सुनिश्चित साधका. त्या तुम्ही हास्यात गेलात की तिथे निर्मळ आनंद होतो. आणि तो आनंद हा भगवंताचा आनंद आहे. तो नामस्मरणाने ज्याला झाला, अरे वेळ लागल्यासारखं होतं. काय होतं, 1-2 दिवस असतो तुमचं वेळ लागल्यासारखं. काय अनुभव आला, काय अनुभव आला, काय सांगताच येत नाही. का आला ती कळत नाही, ती कृपाच असते. पण अभ्यास आहे बरं का. हे काय मी सांगतोय, तो रतीचा आनंद काय आहे, तो देहावर असून घेता येईल माणसाला आहे. आणि तो जो भोगतो ना, त्याच काही विराळ आहे बघा. त्या गुरुदेव रानड्यांचा भाचा होता जगन्नाथ म्हणून. मी पहिल्यांदा अगदी गेलो निंबाळला, याने बोलावलं होतं म्हणून. तेव्हा ते ध्यानातच बसले होते आतमध्ये. ती गाडी 7 वाजता गेली, आम्ही 8 वाजता. तर तो बोलत होता माझ्याशी. तर तो मी म्हणलं हे रात्री जप किती वेळ करतात. तर त्यांनी मला काय सांगितलं की मामा म्हणायचो, आमचे मामा म्हणाले जरा विचित्र आहे, रात्री एका वेळेला खोलीत असतात, नारायण नारायण म्हणून नाचतात म्हणाला. बरोबर, त्याला लेखाला काय ते बरोबर आहे त्याचं. नारायण नारायण म्हणून नाचतात म्हणाले. म्हणजे त्या नामाचा आनंद त्यांना असा विलक्षण होतोय बघा. असं कोणी मुद्दाम करू नका, बाळपणाला वेळ लागला याला बरोबर. हो नाही, तुम्हाला कल्पना नाहीये. एक उदाहरण सांगतो मी. आनंद हा काय असतो बरं का. कारण महाराजांना मी एकदा विचार, महाराज एकदा दाखवा की काय आहे. तर काय म्हणाले, जर मनाची तयारी नसेल तर वेळ लागेल, नाही तर मरून जाईल म्हणाले त्या आनंदाचा आवेग. आणि मी सांगितलं ना एकदा की ते राणे म्हणून एक तुकाराम महाराजांच्या नाटकामध्ये जिजाईचं काम करणारा नट होता. पूर्वी पुरुष पार्टी करायचे ना स्त्रीचं काम बरं का, बाबाजीराव राणे. तेव्हा त्याच्यामध्ये असा एक प्रसंग आहे तुकारामाच्या नाटकामध्ये की शिवाजी राजांनी ती रत्नाची ताटण कपडे पाठवले. तेव्हा त्या बाईने पाहिल्यावर काय आनंद झाला, केवढं धन आलं, अमकं आलं. अहो त्यालाच पाहून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे धन मग गोमांसाचं माहिती, 2 टोक बरं का निराळी. तर ते पाहिल्यावरती त्या आनंदाचा आविर्भाव दाखवावा लागेल त्यांना. तर स्टेजवरती एका नाटकामध्ये असं दाखवत असताना त्यांचा हात फिरून प्राण गेला तिथल्या तिथे. हा कृत्रिमताचा आनंद बरं, तरी असं आहे. जसं कृत्रिम द्वेष ते होते ना जोशी, ते काय काम करायचे बा. ऑथेलो झुंजारराव नाटकामध्ये तर शेवटच्या ह्याच्यात त्या कमळजेला ते मारून टाकतात ना, त्यावेळी ऑथेलो मारतो डेस्डिमोनाला, तेव्हा तो ते चादर तिच्या मानेभोवती गुंडाळून मारून टाकतो. तेव्हा ते असे, त्यावेळेला काही लाऊड स्पीकर्स नव्हते आणि ते गॅस लाईट्स, तर ते असे स्टेजच्या पुढे यायचे आणि रागाचा आविर्भाव दाखवायचे डोळे वेळ करून. अरे घाबरायला वाटायचं, काय सांगतो आपल्याला, काय आविर्भाव. म्हणजे ती भावना खरी वापरून टाकते. तर या ग्रस्ताला त्या आनंदाचा, कृत्रिम आनंदाचा हा झाल्यावर तो मरून गेला. काय असेल मला सांग. म्हणून नाथ पुढे म्हणतायत, जाहिलिया आनंद पद प्राप्त, चिदाकाशाची दिसे समस्त, चिदाकाशी चित्त अति सावचित्त ठेवावे. चिदाकाश म्हणजे भूताकाश, म्हणजे हे आकाश. चित्ताकाश म्हणजे आपलं मन.
आणि चिदाकाश म्हणजे आत्मस्वरूप सगळी पसरले. नाथ म्हणतायत तेच तो होऊन जातो. आणि मग तेव्हा चिदाकाश चित्त चिंतन हेही सांडून त्रिविध भेद ज्ञान, जो मी परमानंद पूर्ण भेदशून्य चिदात्मा. मग परमानंदाला तो पोचून जातो. बरं का, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तो जो ध्यानाचा नाद आनंदाचा विषय सांगितला मी तो आहे. आता हा विषय संपला. बरं का, आता पुढचाच, अरे बापरे, आता पुढचा विषय असा आहे, आपल्याला काय चाललेलं आहे की तो परमात्म स्वरूप भगवंताच्या चिंतनामध्ये मरण यायला पाहिजे. मी खरं सांगू का, आपल्याला सगळा परमार्थाचं जो पर्यवसान असेल अंतकाळ चांगलं होण्यात. बरं, 8वा अध्याय फार महत्वाचा आहे त्या दृष्टीनं की माझा अंतकाळ चांगला व्हावा. म्हणजे कसा व्हावा, आपण आगगाडीला निघालो ना, दारातून टाटा करतो बघा, आणि म्हणतो आम्ही चालू वर काम आहे. समजा इथून डेक्कन क्वीनने पुण्याला जातोय, आम्ही चालू बघ जातो आनंदाने. रडता का तुम्ही? नाही रडत, आनंदाने जाता. इतक्या शांतपणे आनंदाने आम्ही जातो. आता चाललो आम्ही. तुम्हाला सांगतो उदाहरण, एक अलीकडच झालेलं आहे. त्यात महाराष्ट्रात खेड्यामध्ये एक ग्रस्त होते, ते रोज ज्ञानेश्वरी सांगायचे. वारकरी होते, तयारीचा मनुष्य, शंकाच नाही. त्यांचा मुलगा पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या वर्गामध्ये होता. तेव्हा एक दिवशी ज्ञानेश्वरी झाली आणि मंडळीने म्हणाले उद्या सकाळी आम्ही जाणार. काय हो, आहे का? आपल्याला कोणी सांगितलं? मग भविष्याचा विषय निघाला होता. कोणी जायला हो तुम्ही उद्या जाणार. अरे कसं व्हायचं पुढच्या रविवारी? मग काय आहे महाराज, बाब सगळ्यात भय असेल तर मृत्यूचा आहे. बरं हो की मग आणि उद्या सकाळी जाणार. ते सगळे लोक म्हणाले. तर म्हणले तुमच्या मुलाला आम्ही तयार करतो आणि तो आल्यावर जा. बरं म्हणाले. काय असते म्हणजे मला खरं कळत नाही. अजून मला कल्पना आहे काय, हे काय का नाटक आहे का काय आहे? बरं म्हणाले. त्याने हे केलं, तयार केली. तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला. सकाळी ते ठरलं होतं, संध्याकाळी आला. आला तर काय म्हणाले, आलाच बरं झालं, पंढरीची वारी सोडू नकोस. आणि म्हणाले ज्ञानेश्वरी वाचीत जा. येतो म्हणाले. संपलं. काय असेल मला सांगा, खरं विचार करण्याशिवाय. हा परमार्थ मृत्यूचं भय नाही, सगळ्या जगात मृत्यूचं भय. म्हणून तुम्हाला सांगतोय सैनिक याला शूर म्हणतात. बरं का, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, तुकाराम महाराज आहे. हे शौर्य. काय फरक आहे, लढाईला तुम्ही उभे राहिलात ना, भावना पेटते, त्या भावनेमध्ये मनुष्य करून जातो मृत्यून. बरं का, पण अत्यंत शांत असताना असं तोंड देणं मृत्यूला हा परमार्थ. त्यांना काय, त्यांना की नाही देह टिकवायचं काय नाही, काय नाही. आधी ते देहाचं नसतातच खरं सांगायचं म्हणजे. काय परवा काय मला सांगा, ते काय पैसा जमवतात का वस्त्र काय सांगत जमवतात? तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक जे सांभाळतो त्यापैकी काय सांभाळतात ते? काय नाही, केवळ लोकांच्या करता, लोकांना सन्मार्ग लावण्याकरता, अतिशय प्रेमाने. दुसरं काय असतं त्यांच्याजवळ? पण कसे जिवंत राहतात मेल्यानंतर. तुमच्या आमच्या आईबापाचं श्राद्ध करतो आमचं आपण, तर त्याची आपल्याला धड आठवण राहत नाही. हे एकदा जीवनात शिरले की तुम्ही मेलात तरी ते जीवनात राहतात, इतकी त्यांची तयारी. काय असेल मला सांगा, नाही का? म्हणून उत्तम मृत्यू येणं ह्या खरा परमार्थाचा शेवट आहे. बरं, त्याचं वर्णन त्या 18व्या अध्यायात, आपल्या 8व्या अध्यायात आहे. बर, आता प्रश्न असा, काळ आला, काळच म्हणतो आपण त्याला, नाही का? काळ जो म्हणायचा तर कालावर स्वामित्व आल्याशिवाय मृत्यू चांगला कसा येईल, नाही का? मग त्याला तोंड द्यायला पाहिजे. निर्भयतेनं तोंड देणं हेच त्याचं काही आहे. एक स्त्री पुरुष भेद नाही, विद्वान आढळणे, लहान मोठा नाही, काही नाही. आणि त्या काळाची गंमत अशी आहे, कोणाचं केव्हा ठरलेलं आहे याचंही नाही. आपण म्हणतो ना, समजा एखादा म्हातारा मनुष्य आहे आणि बरेच दिवस आजारी पडला, देव काय आम्हाला विसरला काय गे, आलं तर काय तयारी असते अशात नाही मोठा भाग. बरं का, तू पण विसरलं की काय कोण असतो कोण, नाही का? जणू काय लेखाचं चांगलं असताना म्हणजे अगदी त्याला ही होती, काही नाही. पण एक तुम्हाला सांगतो, व्यवहार सुद्धा कसा आहे बघा. तुमची जर काही तयारी करायची असली मृत्यूची,
तर तुम्ही काय तुमच्या एवढी मध्ये काय आहे ते याला द्या त्याला द्या, अमकं करा, मग ते घरदार असेल त्याची वाटणी करा, अमकं करा, हे करतोच ना आपण. म्हणजे मृत्यूची तयारी करतो की नाही का तऱ्हेनं. मग ही तयारी उपयोगी पडत नाही खरी. मग उपयोगी काय पडेल, ते मन तयार जे व्हायला पाहिजे ती तयारी उपयोगी पडेल. त्याला सुद्धा काळ अनुकूल प्रतिकूल लागतो. बघाच विषय हाच निघाला बरं का, की काळ कसा आहे, काळ वाहतो आहे, त्याच्यामध्ये किती घटना ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवा, वेदांताचं म्हणणं असं आहे, जन्माला आपण आलो ना कर्माचा हिशोब घेऊन आलो, तो कर्मभोग झाला की मनुष्य चालला, तोपर्यंत जाणार नाही, अशक्य आहे. आणि याला भगवद्गीता 11व्या अध्यायात सांगितलंय, द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णन तथा ज्ञानपिरोधवीरान. हे 4-5 नावं का घेतली, हे सगळे खरे अर्जुनाचे शत्रू होते. तुम्हाला माहिती आहे ना की कर्णाला तो तक्षक बाण जेव्हा गेला तेव्हा कृष्णाने आलिंगन दिलं अर्जुनाला, आता जगलास म्हणले तू, कारण खरा शत्रू तो होता. आणि दुर्योधनाला यशाची तो पण खात्री होती की जोपर्यंत कर्ण हा सेनापती आहे तोपर्यंत, बाकीचे गेले सगळे नाही का, तेच गेले म्हणून सांगितलं भगवंताने. मयई वैते हियता पूर्वमेव मया एव, यांना मी मारलंय, आधीच मारलंय, निमित्त पात्रम भव सव्यसाची. अरे तू काय, महाराज उदाहरण छान द्यायचे. ते म्हणले अर्जुनाच्या ऐवजी एक यंत्रच ठेवलं असतं की बस ते किल्ली फिरवली की त्या बाजूला बाण टाकायचे, तरी तेच काम झालं असतं. अर्जुनाने केलं ते. आपण तसे आहोत, म्हणजे तुझ्या हातनं हे मरणार आहे हे ठेवून दे. तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगू का, ऐकण्यासारखं आहे फार. आमच्या तिकडे एक डॉक्टर गोगटे म्हणून होते. हे जे गोगटे होते ना, व्ही गोगटे पुण्याला, ज्याने हॉटसनला गोळी मारली तो, बरं का, तो आमचा मित्रच होता. तर त्याचे काका तिथे डॉक्टर होते, आमचे फॅमिली डॉक्टर हो, बरं का. तेव्हा ऐकण्यासारखी खरंच गोष्ट आहे त्यामध्ये. काय बाई, काही नाही नाही, आपल्या डिस्टर्बन्स काही नाही लक्षात. हो काही नाही. कारण काय आहे, मास सायकॉलॉजी म्हणतात, म्हणजे सार्वजनिक एक मानसशास्त्रच आहे. मी त्यात एकदा गुंतलो होतो, चौपाटीवर गेलो होतो, फार वर्षाची गोष्ट आहे बरं का. मी विद्यार्थी होतो तेव्हा. चौपाटीवर म्हणजे मुंबईच्या चौपाटीवर गेला असताना एका ठिकाणी 10-15 माणसं जमलेली पाहिली. क्या आहे क्या आहे म्हणून आम्ही गेलो तिथे, बरं का. ते एक माणूस आकाशाकडे पाहत, संध्याकाळी 5 वाजेची गोष्ट, आकाशाकडे पाहत होता आणि 5 जण प्रत्येक म्हणायचं क्या आहे क्या आहे. मी म्हणलं क्या आहे, कोणालाच काही माहिती नाही. एक 10 आणखी 10 माणसं आली आणि तो की तिथून निघून गेला. आम्ही आपली गेलो वेळासारखी झालं क्या आहे क्या. तसं आहे, एकदा एकाने मागे पाहिलं की सगळे मागे पाहतात. मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग फार होतो जीवनात, लक्षात ठेवा. तसं माफ करा, नाटकामध्ये एक बाई रडूला आले की 10 बायका रडायला लागतात. का रडते, ती रडते म्हणून हे रडतो, बाकी किंवा हे आपले माकडा बिकडाचे खेळ करणारे छोटे बच्चे ताली बजाव म्हणजे एकाने निसर्ग वाजतात, अशा पैकी आहे ते. तेव्हा सांगण्याचा हेतू आपल्याला असा, बाकीचं सगळं राहू द्या, की काळ म्हणून जो आहे ना, हा काळ ठरलेला. त्यावेळेला तीच गोष्ट व्हायची. आपल्याकडे ते असं एक त्याचं हे बनवलेलं आहे, भृगुसंहिता माहिती आहे ना आपल्याला ऐकून. खरी भृगुसंहिता माहिती नाही कोणाला. म्हणतात बुवा इथे मुंबईत एका जवळ आहे म्हणून, तो 100 रुपये घेतो तुमची पत्रिका पाहायला त्यात, असं कोणीतरी सांगितलंय गुजराती माणसाने. काय आहे याचं एक चक्र आहे, 250 वर्षाचं चक्र आहे असं भृगूचं म्हणणं, बरं का. की त्या 250 वर्षामध्ये जी माणसं पुरुष स्त्रिया येणार ते बरोबर तेच आहे. त्यांची कुंडली सापडली की ते ठरणार, बरं का. माझा एक वर्गमित्र होता आचार्य म्हणून, त्याचे मामा म्हणजे शिंत्रे वकील, मुंबईमधले प्रसिद्ध विष्णू, बरं का. ते पुढे हायकोर्ट जज झाले. 60 वर्षानंतर
त्यावेळेचा कायदा असा होता पार्लमेंटचा की 60 वर्षानंतर जज नेमायचा नाही, कारण त्याची जी निर्णय बुद्धी असते ती अशक्त होते, पॉवर ऑफ जजमेंट. आणि गंमत अशी, ते बघा आर्यन स्कूल आहे ना, त्याच्या त्या संस्थापैकी ते होते जयकर, बॅरिस्टर जयकर आणि ते, तर हा त्यांचा भागचा. तेव्हा 60 वर्षांचे 62 वर्ष झाल्यानंतर यांना नेमले. प्रिव्ही काउन्सिलने मुद्दाम नियम करून त्यांना नेमले हायकोर्ट जज. तर त्यांना त्यांची कुंडली त्या भृगु संहितावाल्यांनी काढली होती आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला 62व्या वर्षी राजाची नोकरी आहे, राजचरकरी असा शब्द आहे त्यामध्ये, आणि ते नेमलं. बरं का, सांगण्याचा हेतू काय आपल्याला की जगामध्ये काळ म्हणून जो आहे ना, हा काळ जे दृश्यात आलं त्याला काळ लागू झाला. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. गोलकोंडा आपल्याला माहिती आहे, हिऱ्याच्या खाणी तिथे, आणि गोलकोंडा केवढं त्यावेळेला ऐश्वर्य तिथल्या राजाचं ते, पण ते पुढे गेलं सगळं आणि त्या शहराला आलं. आणि गंमत अशी, आता पुन्हा त्याला इतकं महत्व आलंय, तिथे मोठे मोठे जागेवर बंगले बांधून राहू लागले. दृश्यात आलं की त्याला हे आलं, महत्व आलं. समाधीचं सुद्धा असं आहे बरं का सत्पुरुषांच्या, की ज्याला कोणी विचारित नव्हतं त्याचा उदय काल आला, म्हणजे आलंच. त्या जमिनीचं, मुंबईमध्ये काय जमिनीचं महत्व आहे आता, नाही का, हे काय प्रारब्ध नाही का, हे त्या कालाचाच महिमा आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला कालाचं बंधन आहे, प्रत्येक गोष्टीला. अगदी राज्य मिळवणं, राज्य घालवणं कालाचं बंधन आहे. तुमचं प्रकृती बरी राहणं न राहणं कालाचं बंधन आहे. बरं, हा औषध पाणी करा पण बरं होईल याची खात्री नाही, बरं का, नाही, ती वेळच यावी लागते. समर्थांची एक ओवी आहे, समर्थ म्हणजे कर्मयोगी की नाही केवढे, काल सहाय्य तरी काळ कार्य आपोआप होत जाते. शिवाजी राजा त्यावेळेला आला, ती काळ योग्य वेळ आली तेव्हाच होऊन गेलं, नाही तर नाही होणार, यात शंका ठेवा आपण. म्हणजे काय आहे, जगातली दृश्यातली प्रत्येक गोष्ट ही काय होणार याची खूण आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला की जालियनवाला बाग झाली ना, टाइम्स ऑफ इंडियात आलेली गोष्ट आहे. आणि हे कटिंगर रानडे, रामभाऊ रानडेंनी ठेवलेलं होतं, ते आम्हाला ते जगन्नाथाने सांगितलं. बघा म्हणाले काय आहे, त्यावेळेला अक्षांश एकांशाप्रमाणे त्या शहरावरती सूर्य जास्त प्रदीप्त झाला, लाल भयंकर दिसला. तेव्हा एका साधूने सांगितलं हे चिन्ह चांगलं नाही आहे, इथं फार मोठा मनुष्य संहार होणार आहे, खून. इंग्लिशमध्ये साईन म्हणतात त्याला, साधू संत. हे प्रत्येक गोष्ट ही खून आहे, काय होणार आहे, काय होणार आहे. तसं ग्रह हे खून आहे, हे लक्षात ठेवा. मग हा विषय निघाला होता ना, ते ती खून कशाची आहे हे समजणं फार कठीण आहे. आमकं होतंय ना, अरे ही खून आहे, ती खून आहे. आपल्या जीवनात सुद्धा आपल्या पोटी एखादा मुलगा जन्माला आला तेव्हा संपत्ती किंवा विपत्ती किंवा काय जे असेल त्याची खूण आहे ती, कारण ते कर्माचा संबंध आहे सगळा त्याच्यामध्ये, बरं का. तेव्हा मृत्यूचा सुद्धा काळ असतो, तो शुभ अशुभ असतो. आणि त्याने गीतेच्या काळामध्ये काहीतरी त्याला प्रतीक पाहिजे, सिंबल पाहिजे, म्हणून उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणलेलं आहे. बरं, काय आहे तर दक्षिणायन म्हणजे सूर्य त्या इक्वेटरच्या दक्षिणेला जातो, उत्तरायण म्हणजे उत्तरेला जातो. तेव्हा त्याचं महत्व एवढंच आहे. गीतेतले श्लोक जे आहेत ते सांगतो आपल्याला. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या सांगायला वेळ नाही, पण हे पार्श्वभूमी समजावून घ्या. शुक्ल पक्षे गती येते, तर म्हणजे काय, अग्नी, ज्योती, दिवस, नाही का, आणि शुक्ल पक्ष असे 4 उत्तरायण सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं असं आहे की अग्नी आणि ज्योती हे जे आहे अंतरातली अवस्था, कारण अध्यात्म आहे इथे. तर उत्तम कोणचं, काय सांगू, महाराजांचं वाक्य असं आहे की म्हणले काल अत्यंत उत्तम आला तर काही योगी लोक आपल्या खऱ्या मरणाच्या आधी वेळ ठेवतात, काय असेल. आणि तुम्ही मला सांगा की आपलं आज अनुसंधान बरोबर जमलेलं आहे आणि आला मृत्यू, माघार घेऊन असं व्हायचं नाही. या काही तुम्ही काळजी करू नका, पाहिजे येऊ दे, आता मी त्यात जातोय,
कारण असं होतं, ज्या विचारात आपण जातो ते सूक्ष्म देह त्याचा बनतो आणि मग त्याप्रमाणे तो चांगल्या ठिकाणी जन्माला येतो. हे आपण करायचं कारणच नाही, गुरु बरोबर करतो. हो, त्याची तारीफ ही आहे. गुरुचा अंमल असा आहे की आता हा चाललाय ना, याला हे करा बरोबर. एक उदाहरण सांगतो आपल्याला की महाराजांचा एक शिष्य होता, बरं का. तो की नाही, त्याला बाकीचं दुसरं नाही, वरचा मजला खाली, पण निष्ठा भयंकर त्याची, बरं का. तेव्हा त्याला निमोनिया झाला, डबल निमोनिया, दोन्ही लंग्स त्याच्या झाल्या आणि बेशुद्ध, काही नाही, खायचा नाही, प्यायचा नाही, काही नाही, पण निष्ठा त्याची फार, बरं का. तेव्हा अंतकाळ आला, तेव्हा तो शुद्धीवर आला आणि काय म्हणाला, संत संगे हा लाभ परमात्मा जोडला. काय असेल मला सांगा. बरोबर हे काम गुरुचं आहे. अंतकाळ साधतो म्हणजे अंतकाळी इतर फालतू उगीच डोक्यात विचार न ठेवताना परमात्म्याचा अनुसरण, हा अनुकूल काळ आहे. आणि तो अनुकूल काळ आतमध्ये अग्नी आणि ज्योती, याचा अर्थ असा आहे की अग्नी हे ज्ञानाचं प्रतीक आहे, तेव्हा त्याच्या संबंध याचं ज्ञान ताजं राहतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याची बुद्धी चांगली असते, त्याचं मन चांगलं असतं आणि नाही तर शरीरात श्लेष्म म्हणजे अग्नी विझून टाकणारं असतं. तो अग्नी गेल्यानंतर सगळं मंद होतं. मग काय, त्याला चिमटे काढा, त्याच्या डोळ्यात काहीतरी घाला, आज जिवंत आहे की नाही लेखाचा पहा, बरं का. आतमध्ये ही चालू असते. याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. मुंबईत एक शेठजी होते, मोठा याच्यातला, बरं का, त्या कापड बाजारातला मोठा शेठजी. आणि त्यांनी एक मराठी ड्रायव्हर ठेवला होता. तर तो कफ परेडला जायचा आणि तिथे त्या ड्रायव्हर कडून नाद भागवत ऐकायचा. काय बघा, मूलबाळ नव्हतं त्याला. तर त्याने गंमत सांगितली की तो एकदा बेशुद्ध म्हणजे त्याचा हात तसा होता, इथे एक मोठा डॉक्टर होता राव म्हणून, त्याची ट्रीटमेंट. तर त्याला बोलायची शक्ती राहिली नाही असा हार्ट अटॅक आल्यावर, आणि सगळे रडत होते. तर हा म्हणाला, मला समजतंय की मी मरणार नाहीये, माझा काळ आलेला नाही आणि हे सगळे घाबरलेले आहेत, पण मला बोलण्याची शक्ती नव्हती. तेव्हा मी त्याला विचारलं की तुला हे त्यावेळेला सुचलं कसं. तो म्हणला, माझं नाम चालू होतं आणि माझ्या गुरुने सांगितले की अजून तुझा काळ आलेला नाहीये, शांत राहा म्हणून. हा, इतका अनुसंधानाची गंमत आहे बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं जगातल्या सर्व गोष्टीला काळ अनुकूल आणि प्रतिकूल असतो, त्यावेळेला ते घडायचं म्हणजे घडतं, नाही म्हणजे नाही. आता इलेक्शन असली तुमच्यापैकी असलं ते लक्षात ठेवा, तुमचं काळ अनुकूल असेल ते मिळेल, नाहीतर सगळंच उलट पालट होऊन जाईल. हा, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर तो काळ चांगला कोणचा हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि तुम्ही सांगितलं आपल्याला उत्तम काळ कोणचा, सारखं त्याचं अनुसंधान आहे. भगवंताचं दर्शन आहे, त्याला बरोबर घेऊन जातोय आपण, नाम घेतोय त्याला बरोबर घेऊन जातोय. त्याला बरोबर घेऊन गेल्यावर अज्ञाताचं भय काय, तो बरोबर जाणार. आणि गोष्ट खरी आहे बरं का, की तो बरोबर नेतो म्हणजे त्या जीवाला अशा अवस्थेत ठेवतो की जिथे त्याचं नामस्मरणाने हे कायम राहील, ही त्यात ही आहे. त्याला जिवंतपणी झालं पाहिजे आणि त्याला सांगतो रोज रात्री निसताना ज्याचं बरोबर राहिलं त्याला येईल, कारण मृत्यू सारखाच आहे. हा, बाकीचा विषय पुढच्या रविवारी सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.